नमस्कार. महाराष्ट्राच्या राजकारणातील दादागिरी संपतेय का, हे आपल्या आजच्या व्हिडिओचं टायटल आहे. दादागिरी या शब्दाशी थेट भाईगिरी अशाच अर्थाने घेऊ नका. दादा करतात ती दादागिरी अशा अर्थाने आपण जाऊया. महाराष्ट्रातल्या राजकारणात अनेक दादा आहेत, म्हणजे दादा नावाची, दादा टोपण नाव लावणारी अनेक माणसं आहेत. पण ज्या दादाचा उल्लेख होतो ते दादा एकमेव, ते म्हणजे अजित दादा. बाकी भाजपचे चंद्रकांत पाटील दादा हेच नाव लावतात, आणखी काही पक्षातली मंडळी दादा हे नाव लावतात, पण त्यातल्या त्यात अजित दादा हे नाव त्या दादागिरीला, दादा या नावाला शोभणार आहे. व्यक्तिगत मी तरी अजितदादाचा फॅन आहे. म्हणजे दादा मला आवडतात. ओठात एक पोटात एक असलं काही दादांचं नसतं. जे मनात आहे ते बोलून टाकायचं आणि आपल्या पद्धतीनं काम करायचं. त्यामुळे त्यांची कार्यपद्धती अनेकांनी लाईक करावी अशी आहे. दादा रोख ठोक आहेत, म्हणजे सगळ्याच अर्थाने जसा हवा तसा घ्या. रोख आहेत आणि ठोक पण आहेत. म्हणजे रोखीत देऊन काम होत असेल तर ठीक, नाहीतर ठोकून तरी काम करणार, हे दादाचं वैशिष्ट्य आहे. दादाच्या मनात जसं असतं तसं दादा बोलत राहतात आणि तेच करत राहतात. दादा हीच दादागिरी महाराष्ट्राच्या राजकारणात चालवत आलेले आहेत. अशाच स्वभावाचा बिनधास्त बिनदिक्कत असा माणूस म्हणजे उदयनराजे भोसले. उदयनराजे भोसले आणि दादांच्या मध्ये बरंच काही साम्य आहे, म्हणजे बरीच एक समानता आहे. काही गोष्टी एक आहेत, कॉमन आहेत. पण हे कॉमन असूनही या दोघांच्या मध्ये फारसं जमलेलं आपण बघत नाही. म्हणजे मुळात या कॉमन गोष्टीच कदाचित कारणीभूत असतील दोघांच्या मध्ये न जमायला. जे स्वभावातला रोखठोकपणा, बिनधास्त बोलण्याची पद्धत, या सगळ्या गोष्टी दोघांच्या मध्ये कॉमन आहेत. आणि या कॉमन गोष्टीमुळेच कदाचित दोघांच्या मध्ये व्यवस्थित जुळत नसावं. आता दादा राजकारणामध्ये अविभाज्य घटक होते. म्हणजे विरोधी पक्षात असलेले दादा काय आणि सत्ताधारी पक्षात असलेले दादा काय. दादांचा शब्द मोडण्याची हिंमत कोणातच, कोणत्याच पक्षामध्ये किंवा कोणत्याच पक्षाच्या नेत्यामध्ये नाही. नव्हती हा शब्द मी वापरतो, नाही असं म्हणण्यापेक्षा. कारण दादांनी सांगितलं ते होतच. अगदी दादांनी आपल्या मनाप्रमाणे करण्यासाठी प्रसंगी आपल्या पक्षाच्या धोरणांना देखील बाजूला ठेवलेलं आहे. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे पहाटेच्या वेळेला देवेंद्र फडणवीसांच्या सोबत झालेला शपथविधी. दादांनी कुठलाही विचार न करता, कोणतीही पर्वा न करता थेट पहाटे फडणवीसांच्या सोबत उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. आणि त्यानंतर लक्षात आलं की आपण नाही टिकवू शकत हे सरकार. बिनधास्त राजीनामा दिला आणि पुढच्या वेळेला ते महाराष्ट्राच्या नव्या सरकारमध्ये देखील उपमुख्यमंत्री झाले. म्हणजे त्यांचं उपमुख्यमंत्री होणं हे कायम राहिलं, सरकार कोणतंही असो, कुणाचंही असो. दादांची हीच खरी खासियत आहे. मला वाटतं दादांची हीच खासियत दादांच्या या दादागिरी संपण्याला कदाचित कारणीभूत असावी. जरा आपण एकेका मुद्द्यांचा विचार करूया. त्याआधी मला काही स्पष्ट सांगायचं आहे. मी दादांचा फॅन यासाठी म्हणालो की दादांचा व्यक्तिगत अनुभव सुद्धा मला खूप उत्तम आलेला आहे. म्हणजे माझं एक काम मार्गी लावण्यासाठी मला अगदी अर्ज करण्याची औपचारिकता देखील पार पाडावी लागलेली नव्हती. इतक्या सहजतेनं माझा विषय दादांनी मार्गी लावला होता. अशा या दादांच्या विषयामध्ये आता दादांची कारकीर्द किंवा दादांचा स्वभाव थोडासा डळमळीत झालाय का, दादागिरी संपू लागली आहे का, असं वाटायची शक्यता निर्माण झालेली आहे. त्याची कारणं अनेक आहेत. म्हणजे सुरुवात कुठे झाली ते पहिल्यांदा तपासलं पाहिजे. ज्या दिवशी पहाटे देवेंद्र फडणवीसांच्या सोबत दादांनी शपथ घेतली आणि त्याच शपथेच्या वेळी दादांनी असा दावा केला की राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळेच्या सगळे आमदार माझ्यासोबत, म्हणजे राष्ट्रवादीच्या गटनेत्या, विधिमंडळाच्या गटनेत्यासोबत आहेत. आणि नेमका दादांचा दावा इथेच फसला. सगळेच्या सगळे काय, मीन 5 आमदार सुद्धा दादांच्या सोबत गेले नाहीत. आणि जे कोणी गेले अशी चर्चा झाली ते प्रत्येक जण परत आले. काही प्रसंगात तर आणले गेले, म्हणजे उचलून आणल्याची सुद्धा आपण टी व्हीवरती त्या 36 दिवसामध्ये बघितलेलं आहे. दादांच्या मागे राष्ट्रवादीतले आमदार मोठ्या संख्येनं नाहीत हे त्या दिवशी स्पष्ट झालं आणि दादांच्या या वजनाचा अधपात व्हायला सुरुवात झाली. अजित पवारांच्या या सगळ्या वर्तनामुळं एक गोष्ट त्यांच्या बाबतीत स्पष्ट झाली की अजित पवार आता राष्ट्रवादीतले हेवीवेट नेते नाहीत. म्हणजे हेवीवेट, पेपरवेट
जसा पेपरवर ठेवला की पेपर उडत नाही, कागद उडत नाही, तसे दादा ठेवले की इकडे तिकडे कोणी सरकत नव्हतं. पण दादा असतानाही सगळेच्या सगळे आमदार हे शरद पवारांच्या भोवती जमा झाले आणि एक लक्षात आलं की आता अजित पवार एवढे हेवीवेट उरलेले नाही. जर आपण पुढे जाऊया, हे सगळं ओसरू लागलंय, दादांचा बहर ओसरू लागला, कारण अनेक आहेत. दादांचा हट्ट हा राजहट्ट असायचा. म्हणजे आपल्याकडे 3 हट्ट फार प्रसिद्ध आहेत, राजहट्ट, बालहट्ट आणि स्त्रीहट्ट. दादांचा हट्ट हा राजहट्ट होता. राजांनी केलेला हट्ट पाळला जातोच, त्याची काळजी घेतली जातेच. पण दादांच्या राजहट्टावर आता स्त्रीहट्ट आणि बालहट्ट हे 2 हट्ट भारी ठरू लागलेले आहेत. जरा कसं ते बघा. बालहट्ट पहिल्यांदा आपण बघूया. एकीकडं शरद पवारांनी जेव्हा पवारांच्या घरामध्ये कुणाकुणाला पुढे आणायचं हे सुरुवात केलं, तेव्हा पहिल्यांदा अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांना लोकसभेची उमेदवारी दिली गेली, पराभूत झाले. त्यानंतर त्याच घरातले दुसरे रोहित पवार यांना जामखेड कर्जत या विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली गेली आणि तिथे ते विजयी झाले. आता रोहित पवारांचं विजयी होणं हे आणि रोहित पवारांचा राष्ट्रवादीमधला वर्चस्मा, म्हणजे त्यांच्या म्हणण्याला ताकद येणं, ही एक गोष्ट नव्यानं राष्ट्रवादीमध्ये सुरू झाली. रोहित पवार ज्युनियर असतानाही राष्ट्रवादीमध्ये एक वजन रोहित पवार प्रस्थापित करू लागले आणि शरद पवार सुप्रिया सुळेच्या नंतर दादा अशी जी एक इमेज होती त्याला धक्का बसू लागला. रोहित पवार एक पर्यायी नेतृत्व म्हणून पुढे येऊ लागलं. रोहित पवारांच्या मागं कार्यकर्त्यांचा जमावडा दिसू लागला आणि पवारांच्या घरात आणखी एक नेतृत्व तयार झालं जे दादांना कॉम्पिटिशन देऊ शकेल. त्यामुळं इथे रोहित पवारांचा एक बालहट्ट दादांच्यावरती भारी ठरला आहे. दुसरा अजून एक बालहट्ट आहे तो ठाकरेंच्या घरातला. ठाकरेंच्या घरामधले उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आणि महाराष्ट्राचे कॅबिनेट मिनिस्टर आदित्य ठाकरे हे एक आता सत्तेतलं केंद्र बनलेले आहेत. म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या नंतर मंत्रिमंडळात चालत कोणाची असेल तर ती आदित्य ठाकरेंची चालते. त्यामुळं इथेही दादांचा प्रभाव जरासा ओसरू लागला आहे. हे 2 बालहट्ट दादांच्या प्रभाव ओसरण्याला कारणीभूत ठरले. परिणाम काय झालाय बघा. पूर्वी दादा संबंध महाराष्ट्रावर राज्य करत होते, कुठेही त्यांचं नाणं चालायचं. पण आता मुंबईमध्ये आदित्य ठाकरेंना विचारलं जातं. बाकी महाराष्ट्रात नगर वगैरे जिल्ह्यामध्ये रोहित पवार आपलं वर्चस्व गाजवत आहेत. बाकी सगळ्या ज्या ज्या पक्षांना समाविष्ट करून घेतलंय त्यांचंही महत्त्व त्या त्या विभागामध्ये चालतं. आता दादा उरलेच सुप्रीम अथॉरिटी, ती फक्त पुण्यापुरती. आणि हेच कारण आहे की हा बालहट्ट इथे प्रभावी ठरलेला आहे. दुसरा जो हट्ट मी म्हणालो होतो स्त्रीहट्ट, इथेही दादांच्या राजहट्टावरती हा स्त्रीहट्ट परिणामकारक ठरलेला आहे. कारण तिकडे ठाकरेंच्या घरातून रश्मी ठाकरेंनी उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी आग्रह धरल्याची माहिती आहे. जर रश्मी ठाकरे यांनी आग्रह धरल्यामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले असतील तर एक शिवसेनेचे सुप्रीम नेते, आत्ताचे जे सर्व शक्तिशाली नेते, सर्वा म्हणू आपण हवे तर, ते मुख्यमंत्री झाल्यानं शिवसेनेच्या सत्तेतला वाटा हा अधिक वाढलेला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांवर जी दादांचा वचक असायचा तो वचक जरासा कमी झालाय आणि इथे मुख्यमंत्री आपल्या मनाला वाटेल तसे निर्णय किंवा आपल्याला हवे तसे निर्णय घेतात. त्यामुळं इकडे शिवसेनेतल्या रश्मी ठाकरे यांच्यामुळं, यांच्या स्त्रीहट्टामुळं दादांचा प्रभाव ओसरला आहे. दुसरा एक स्त्रीहट्ट आहे तो म्हणजे मुलीचा हट्ट आहे. म्हणजे सुप्रिया सुळे ह्या पवारसाहेबांच्या कन्या, त्या देखील या सरकारमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. त्या कशा बजावतात, त्यांची भूमिका काय आहे, हे सगळं तुम्हाला त्यांचा ट्विटर हँडल बघितल्यावर कळेल. किंवा तुम्ही ज्या वेळेला शपथविधी होता त्या दिवशी सुप्रिया सुळे प्रत्येक आमदाराचं, प्रत्येक मंत्र्यांचं व्यक्तिशः स्वागत करत होत्या, प्रत्येकाला रिसीव्ह करत होत्या, घेऊन जात होत्या. हे सगळं आपण बघितलेलं आहे. सुप्रिया सुळे या शरद पवारांच्या नंतरचं राष्ट्रवादीतलं नेतृत्व म्हणून ते नाव पुढे येतं आहे. अगदी मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीला देण्याची वेळ आली तर त्यात सुप्रिया सुळेंचंच नाव येईल. म्हणजे आता जो 2.5 वर्षाचा एक फॉर्म्युला नव्याने समोर येतो आहे की हे हिडन अजेंडा होता असं म्हटलं जात आहे. त्या अजेंड्यानुसार जर राष्ट्रवादीकडं मुख्यमंत्रीपद द्यायचं असेल तर ते सुप्रिया सुळेंच्याकडं जाईल, दादांच्याकडं नाही, हे देखील नव्याने समोर येतं आहे. त्यामुळं रश्मी ठाकरे आणि सुप्रिया सुळे यांचा स्त्रीहट्ट हा देखील दादांच्या राजहट्टाला हे करायला कारणीभूत ठरतो आहे.
एवढ्याच एक घटना आहेत का? म्हणजे बालहट्ट, स्त्रीहट्ट असंच आहे का काही? एक साधी घटना घडली होती. जलसंपदा विभागाचे जे सचिव होते विजय गौतम, त्यांना त्यांच्या पदावरून निवृत्त झाल्यानंतर खरं तर मोकळं करणं आवश्यक होतं, पण दादांनी अट्टहासापोटी गौतम यांना मुदतवाढ दिली. म्हणजे निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला पुन्हा त्याच पदावर मुदतवाढ दिली आणि गौतम आता सचिव म्हणून काम करतायत. आता दादांनी घेतलेला निर्णय म्हटल्यावर यावर कोणीच व्यक्त होणं अपेक्षित नव्हतं. बरं, शिवसेना व्यक्त झाली असती तर समजू शकलो असतो, काँग्रेस व्यक्त झाली असती तर समजू शकलो असतो, पण गौतम यांच्या मुदतवाढीवर व्यक्त झाले ते त्याच खात्याचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील. जयंत पाटलांच्या या व्यक्त होण्यामुळं, त्यांच्या चिडण्यामुळं ते सीताराम कुंटेंवरती चिडले, पुढे या वादावर पडदा पडला वगैरे अशा बातम्या आल्या. यातून एक गोष्ट नक्की झाली की आता दादांचा शब्द हा अंतिम आहे असं अजिबात नाही. त्या शब्दाला आक्षेप घेणारी लोक आहेत, त्या आक्षेपाचा विचार करणारी मंडळी आहेत आणि ती अभिव्यक्ती आता होऊ लागली आहे. हे पूर्वी होत नव्हतं, हे होऊ लागलं आहे. बरं, स्वतःच्या पक्षात स्वतःचे प्रदेशाध्यक्ष दादांच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त करतात, त्यासोबत अधिकाऱ्यांवरती जो एक दादांचा वचक होता तो वचक आता आहे का हाही प्रश्न पडतो. आम्हाला माहिती अशी आहे की जलसंपदा विभागाच्या म्हणजे आलेल्या फाईल्स ज्यावरती गौतम यांची स्वाक्षरी आहे त्या स्वाक्षरी मानण्यास IAS लॉबी आहे नकार देते आहे. म्हणजे थोडंसं कानाडोळा करते आहे. गौतम यांना ते अधिकारी मानायला तयार नाही आणि हे वित्त व नियोजन विभागात खास करून घडतं आहे. वित्त व नियोजन विभागातच जर अधिकारी गौतमसोबत असहकार करणार असतील तर ही गोष्ट दादांसाठी अजून एकदा मोठी धक्कादायक आहे. यामुळंच दादाचा वर्चस्मा हा पक्षातून सरकारमधून कमी होतोय अशी स्थिती वाटते आहे. म्हणजे आणखी एक मुद्दा एक महत्त्वाचा आहे. पदोन्नतीमधल्या आरक्षणाबाबत सरकारने निर्णय घेतल्यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय असा झाला असं सांगून नितीन राऊतांनी, ऊर्जा मंत्री असलेल्या नितीन राऊतांनी एक पत्रकार परिषद घेऊन टाकली, प्रेस रिलीज करून टाकलं की तो निर्णय रद्द झालेला आहे. आणि दादा अचानक चिडले. ते म्हणाले की असं काही घडलंच नाही तर ही माहिती पत्रकारांच्यापर्यंत कशी जाते. पण दादांच्या या चिडण्याला कुणीच गांभीर्यानं घेतलं नाही, खास करून नितीन राऊतांनी गांभीर्यानं घेतलं नाही. ही माहिती तशीच राहिली. पुढे महाराष्ट्र सरकारला स्टे आणावा लागला. म्हणजे सरकारमधल्या निर्णयावरही दादांचं वचक आता उरलेलं नाही आहे, पक्षात उरलेला नाही आहे. अधिकाऱ्यांना कन्व्हिन्स करावं लागतंय अशी स्थिती आलेली आहे. पुणे जिल्हा वगळता फार कुठे दादांचं आता जुळतंय अशातला भाग नाही आहे, फार कुठे जमतंय अशातला भाग नाही आहे. आणि खास करून या अधपतनाला जी सुरुवात झाली ती पहाटेच्या शपथविधीनंतर सुरुवात झालेली आहे. आज भाजपच्या वर्तुळात देखील दादांच्या विषयामध्ये जी शक्यता तपासून बघितली जात होती, उद्या जर सुप्रिया सुळेंचं नाव आलं तर दादा बाहेर पडतील आणि दादांसोबत एक आमदारांचा गट येईल अशी अपेक्षा जी होती तीही आता पुरेशी होताना दिसत नाही आहे. त्यामुळं दादांच्या विषयामध्ये फारसा रस घेण्यामध्ये सुद्धा भाजप देखील इंटरेस्टेड आहे असं वाटत नाही आहे. एकूणच काय तर दादांची सगळी ही दादागिरी जी आहे राजकारणातली तिला आता ओहोटी लागू लागली आहे का असा प्रश्न पडतो. राजकारणात अशा जर तरच्या प्रश्नाला काही अर्थ नसतो. एखादा माणूस अचानक कशी उभारी घेईल हे सांगता येत नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात सगळंच अस्थिर आहे. त्यामुळे दादाही पुन्हा उभारी घेऊ शकतात. अर्थात दादांना ही उभारी घेता येईल का हाही प्रश्न आहे. पण तुर्तास तरी अजित पवारांचं हे सगळं प्रस्थ हळूहळू कमी होताना दिसतंय. असं होऊ नये. एक सच्चा मोकळ्या मनाचा बिनधास्त माणूस, म्हणजे माझं व्यक्तिगत मत तरी तसं आहे, दादांच्यावरती अपहाराचे आरोप सोडले तर माझं व्यक्तिगत मत दादांविषयी चांगलंच आहे. त्यामुळं तसा एखादा माणूस राजकारणात असावा, दादांनी पुन्हा उभारी घ्यावी एवढ्या सदिच्छा देतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, शेअर करायला विसरू नका. पाहता पाहता आपण चॅनल सबस्क्राईब करायला विसरून जातो, तेवढं करू नका. ते लाल रंगाचं सबस्क्राईबचं बटन आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. एवढीच विनंती. धन्यवाद.